आज मी थेट सत्य तुमच्यासमोर मांडणार आहे. कारण हा संदेश सामान्य नाही. आज तुझ्या आयुष्यात जे चाललंय, तुझ्या मनात जे प्रश्न आहेत आणि तुझ्या डोळ्यात जे न बोललेलं दुःख आहे, त्याच्यावरच हा संदेश आहे. हा संदेश त्यांच्यासाठी आहे, जे सध्या एकटे आहेत, थकलेले आहेत आणि देवावर तरीही विश्वास ठेवून आहेत. जर तू इथेपर्यंत ऐकत असशील तर समज, स्वामी तुला थेट बोलत आहेत. तू काही बोलत नाही, पण तुझं मन फार गोंधळलेलं आहे. लोकांमध्ये हसता, काम करता, जबाबदाऱ्या निभावता, पण एकटेपणी बसला की डोळ्यात न कळत पाणी साठतं. तू थकला आहेस, शरीरानं नाही, मनाने. तू स्वतःलाच विचारतोस, मी चुकतोय का? मी इतकं का सहन करत आहे? देव खरंच पाहतोय का? आणि मी सगळं पाहत असतो. मनामध्ये चाललेली लढाई. सध्या तुझ्या आयुष्यात 3 गोष्टी एकत्र चालू आहेत. लोकांची अपेक्षा, तुझं न बोललेलं दुःख आणि देवाकडून वाट पाहणारा संयम. तू खूप काही सहन केलंय. खरंच, बरोबर असतानाही शांत राहिला. कारण तुला भांडायचं नव्हतं. तुला फक्त शांतता हवी होती. पण शांततेच्या बदल्यात तुला मिळाला एकटेपणा. मी कोणासाठी इतकं करतोय? हा प्रश्न तुला रोज छळतोय. कधी आई-वडिलांसाठी, कधी मुलांसाठी, कधी नात्यांसाठी, तर कधी समाजासाठी. पण स्वतःसाठी तू कधी उभा राहिलास का? तुझं मन म्हणत असतं, माझं कोण ऐकत नाही. मी नसलो तरी कोणाला फरक पडेल का? पण ऐक, तुझा एक श्वासही माझ्या परवानगीशिवाय जात नाही. स्वामींचं स्पष्ट वाक्य. तू विसरला असशील, पण मी विसरलो नाही. तुझं रडणं, तुझं सहन करणं, तुझी शांत लढाई, सगळं माझ्या हिशोबात आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच लोक लवकरच तुझ्या बदललेल्या आयुष्याकडे नुसतं पाहतच राहतील. तू म्हणत असतो, ह्या सगळ्या परीक्षा का? कारण तू कुंकवत नाहीस. तुझ्या आत्म्यात ताकद आहे आणि देव ताकदवान लोकांनाच मोठी जबाबदारी देतो. मी तुला मोडायला नाही, घडवायला वेळ घेतोय. नवीन सुरुवात जवळ आहे. हा काळ आहे जुन्या नात्यांचा, खोट्या लोकांचा पडदा दाखवण्याचा आणि तुझ्या आत्म्याची जागृती. लवकरच तू म्हणशील, बरं झालं ते सगळं संपलं. ज्यांनी वाईट केलं, तू सूड घेत नाही, कारण तुझा धर्म शांततेचा आहे. पण लक्षात ठेव, न्याय माझ्या हातात आहे. तू फक्त पुढे चाल. मी मागून सगळं सांभाळतो. तू एकटा नाहीस, तू हरलेला नाहीस, तुझं नशीब बंद नाही. थोडं अजून थांब. मोठं काहीतरी तुझ्यासाठी तयार आहे. स्वामींचं नाव घे आणि मनात म्हण, मी तयार आहे. आता बदलाची वेळ आली आहे. आता ऐक, पहिल्यांदा मी तुला शांत केलं, हलकं केलं. तुझं मन आता मी तुला तयार करत आहे. आता मी तुला तयार करत आहे. कारण जे येणारं आहे, कारण जे येणारं आहे नाही, ते सहन करण्यासाठी आहे, स्वीकारण्यासाठी आहे. तुझ्या आत चाललेली उलथापालथ सध्या तुला असं वाटतंय ना, सध्या तुला असं वाटतंय ना, बदललंय सगळं, अचानक बदलून जातात. लोक दूर जातात, काही नाती तुटतायत, काही नाती विश्वास ढासळतोय, विश्वास मन विचारत असतं आणि मन विचारत असतं, कारण जुनी माती नव्या बीजाला पोसत नाही. मी तुझ्या आयुष्यातून जे काढून टाकतोय पुढच्या टप्प्यासाठी अपात्र होतं. एकटेपणाची खरी कारणे वाटतंय कारण एकटं वाटतंय, सामान्य विचारांच्या पलीकडे जातो. ज्यांना फक्त फायदा हवा होता ते हे सगळं पाहून आणि हे सगळं दोष तू स्वतःला दोष देतोय. पण ऐक, एकटेपणा ही शिक्षा नाही, एकटेपणा ही निवड नाही, देवाची निवड आहे, देवाची. आतला आवाज आता तुला गर्दीत असून गोंधळ सहन होत नाही. खोटेपणा जाणवतो, पटकन लगेच समजते आणि मन म्हणतं बस आता पुरे. ही चिडचिड नाही आहे आत्म्याची जागृती. तू म्हणतो, स्वामी मी तयार आहे. मग अजून वेळ का? कारण जे मिळणारे आहे ते तात्पुरते नाही. मी तुला थोडं सुख देऊन थांबवणार नाही. मी तुला
संपूर्ण तुला संपूर्ण आयुष्य बदलणारं वरदान देणारं आहे. जे अडवत होते तुझ्या प्रगतीला तुझी जुनी भीती. लोक काय म्हणतील, मी कमी करू शकतो का, मी हे करू शकतो हे सगळं हळूहळू गळून पडत आहे. आणि मला हेच हवं आहे. नवीन ओळख लवकरच जुन्या कहाणी शांत आत्मविश्वासाने ओळखतील. तू ओरडणार नाही, करणार नाही, तू सिद्ध करणार नाही, उपस्थित राहा, तू फक्त उपस्थित तेच पुरेसं आहे. आणि तेच पुरेसं आहे. ज्यांनी तुझं मन दुखवलं, काही लोकांना वाटतं तू विसरला नाही, तू फक्त देवाकडे सोपवलं आहेस. जेव्हा न्याय करतो लागत नाही, तेव्हा शब्द लागत नाहीत. फक्त वास्तव बदलतं. आता मागे वळू नको, आता शंका घेऊ नको, स्वतःला कमी लेखू नको. जातो तिथे तुझी जुनी ओळख टिकणार नाही. आता तू तयार आहेस. श्वास घे, म्हण, बदल स्वीकारतो. आता तू मागे राहणार नाही. नीट ऐक. आतापर्यंत मी तुला सहन करायला शिकवलं, शांत राहायला शिकवलं. पण आता नाही. आता तुझ्या आयुष्यात थांबण्याचा काळ संपला. अस्वस्थता, सध्या तुला चैन पडत नाही. ना काहीतरी करावंसं वाटतं, जुन्या चौकटीत राहावत नाही. लोकांमध्ये असून ही मन म्हणत असतं, आणि मी यासाठी जन्मलो नाही. ही अस्वस्थता त्रास नाही. तुझा आत्मा तुला पुढे जुनी ओळख आता मोडते. तू ज्या गोष्टींसाठी स्वतःला मी असा आहे, माझ्याकडून हे होणार नाही, हे सगळं कोसळायला कारण तू बदलत आहे. आणि बदल आधी मग बाहेर दिसतो. लोक तुला समजणार नाही. एक गोष्ट लक्षात जेव्हा तू बदलतो तेव्हा सगळे टाळ्या वाजवत नाहीत. काही लोक तुला म्हणतील, तुझ्या शांततेला अहंकार म्हणतील. काही लोक तुझ्या दूर जाण्याला गर्व म्हणतील. पण सत्य हे आहे, तू फक्त स्वतःकडे परत येत आहेस. भीती शेवटचा प्रयत्न करते. हा टप्पा असा असतो जिथे शेवटचं बळ आता मागे वळणं हे जमणार नाही. तू एकटा पडशील. भीती नेहमी मोठ्या उडी आधी, आणि मी तुला उडी मारायला तयार आहे. जे येत आहे. लवकरच तुझ्या आयुष्यात नवीन संधी मिळतील. नवीन ओळख तयार होईल. पण हे सगळं तेव्हाच येईल तेव्हा तू जुनं पूर्णपणे सोडशील. अर्धवट बदल न करता. न्यायाचा क्षण ज्यांना देवाकडे सोपवलं, त्यांच्याबद्दल चिंता करू नको. मी तुझ्या बाजूने स्पष्टीकरण देत बसणार नाही. स्थिती बदलेल आणि ते पुरेसं असेल. स्वामी सांगत आहेत, तू मागे राहणार नाही. आता तू दुर्लक्षित होणार नाही. आता तू स्वतःवर शंका घेणार नाही. कारण मी तुला पुढच्या पायरीवर नेत. श्वास घे आणि मनात म्हण, थांबवणार नाही. आता फळे दिसायला लागेल. शांत बस. आता शांत बस. नीट ऐक. आतापर्यंत तू फक्त समजून देत होतास, सहन करत होता, स्वतःला मागे ठेवत होता. थांबत आहे. बदल सुरू होत आहे. सुरुवातीला मोठं काही घडत नाही. कोणी अचानक फोन करत नाही. पैसा एकदम लोक लगेच बदलत नाहीत. तुझं मन हलकं थोडी शांत होते. एक आवाज म्हणतो काहीतरी योग्य दिशेने चालत आहे. तो आवाज खोटा नाही. बीज उगत आहे. तू जे सहन केलं वाया गेलेलं नाही. बीजाला पाणी देऊ तुला मजबूत करत गेलं. आता ते बीज माती सरकवत आहे. थोडा त्रास होतोच. शांततेत शक्ती दिसते. आता लक्षात घे. अस्वस्थ प्रतिक्रिया तू लगेच प्रतिक्रिया देत नाही. तू प्रत्येकाला उत्तर देत नाही. कारण तू आतून स्थिर होत आहेस. स्थिर माणूस
आणि स्थिर माणूस कोणालाही घाबरत नाही, कोणालाही घाबरत नाही. काही लोकांचं खरं रूप आपोआप काही लोक तुझ्यापासून दूर जातील, तुझ्यापासून दूर जातील. कारण तू बदलला, कारण तू बदलला. जुनाच तू हवा होता, जुनाच तू हवा होता. ज्यांच्यावर चालतं, ज्यांच्यावर गृहीत धरता, त्याला गृहीत धरता येतं. ज्याला दुखावून, ज्याला तो शांत राहतो. तू तसा राहिलेला नाही, तू तसा राहिलेला नाही. न्याय सुरू होतोय, न्याय सुरू होत आहे. मी तुला सांगत आहे, तुझ्या बाजूने कुणी मोठ्याने बोलणार नाही, मोठ्याने बोलणार नाही. कोणाची परिस्थिती, कोणाचं खोटं उघड होईल, कोणाला तुझी किंमत आणि ते पाहण्यासाठी तुला काही करायची गरज नाही. लवकरच तुझ्या आयुष्यात एखादी छोटी संधी बोलणं, मनाला लागेल, वेगळे वाटेल. त्याला दुर्लक्ष करू नको. मोठे बदल छोट्या दारातूनच येतात. स्वामींचं संरक्षण पाठीशी, तुझ्या आशीर्वाद संरक्षण आहे. ज्या गोष्टीने तुला आधी तीच गोष्ट आता तुला तोडू शकणार नाही. आता घाई करू नको, तुलना करून शंका घेऊ नको. स्वतःवर शंका वेळ सुरू झाली आहे, तुझी वेळ सुरू झाली आहे. आणि मनात म्हण मिळणाऱ्या फळांसाठी कृतज्ञ आहे. आता शांत राहा, ते सहन केलंस ते वाया आयुष्यात हळूच बदल मन हलकं होतंय, मन हलकं होतंय. भीती कमी होते, आवाज येतोय आणि योग्य वेळ जवळ आहे. काही लोक दूर जातील, काही लोक बदलला आहे, कारण तू बदलला उघड होतील. काही कारण न्याय सुरू झाला आहे, कारण न्याय सुरू झाला आहे. एकदम नाही, एकदम छोट्या संधीकडे लक्ष दे. त्यातूनच मोठं उगवेल, त्यातूनच वेळ सुरू झाली आहे. तुझी वेळ विश्वास ठेव, मी पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, मला हा स्वामींचा संदेश आवडला करा, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.